नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल ऑनलाईन स्कूल चले हम. आपण या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या जलद नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. गुड मॉर्निंग स्टुडंट्स. टुडे वी आर गोइंग टू लर्न द एक्सप्लेनेशन ऑफ द पोएम द लिटिल रिवर 2.3. So let's start. This poem is written by Rabindranath Tagore. In 1930, he got the Nobel Prize of Literature. तर रवींद्रनाथ टागोरांची एक अतिशय सुंदर अशी ही कथा आहे. या कथेमध्ये त्यांनी नदीचं सुंदर असं वर्णन केलं आहे की वेगवेगळ्या ऋतूंमध्ये नदीचं रूप कसं असतं ते त्यांनी यातून सांगितलेलं आहे. त्यांच्या बंगाली भाषेमधल्या आमदर छोटो नदी या कवितेचं हे इंग्रजी ट्रान्सलेशन आहे. आणि या कवितेत त्यांनी पद्मा नावाची जी नदी आहे जी त्यांच्या गावाजवळून वाहत होती, आता ही पद्मा नावाची जी नदी आहे ही गंगा नदीची मूळ नदी आहे. आणि त्या छोट्या नदीचं जिथे सुरुवात झालेली होती म्हणजे अगदी त्यांच्या गावापासून जाणाऱ्या त्या छोट्या नदीचं वर्णन त्यांनी या कवितेमध्ये केलेलं आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण एक्सप्लेनेशन्स बघूया. द लिटिल रिव्हर. द लिटिल रिव्हर म्हणजे छोटीशी नदी. Our little river, it meanders along. In summer, the water is only knee deep. The cows and carts can cross it with ease, for the banks, though high, are not too steep. तर एकेका स्टांजाचं आपण याच्यात एक्सप्लेनेशन पहिले बघू. Our little river is meanders along. Meanders along means flow with twists and turns. अगदी ज्याला आपण वळणं घेत म्हणतो असं जाणं. इन समर द वॉटर इज ओनली नी डीप. नी डीप म्हणजे गुडघ्यापर्यंत पाणी असलेलं. अँड द काऊज अँड कार्ट्स कॅन क्रॉस इट विथ ईज. काऊज गाई आणि कार्ट्स म्हणजे ज्याला बुलक कार्ट वगैरे म्हणतो ना आपण गाड्या, तर त्या. आणि फॉर द बँक थ्रू हाय आर नॉट सो स्टीप. तर याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे त्यांनी की अवर लिटिल रिव्हर इज मेंडर्स अलॉंग. आमच्या गावची जी नदी होती, छोटीशी नदी होती, इट मेंडर्स अलॉंग. ती खूप फ्लो विथ ट्विस्ट अँड टर्न्स म्हणजे खूप वळणं घेत ती नदी वाहत होती. इन समर द वॉटर इज ओनली नी डीप. आणि इन समर म्हणजे उन्हाळ्यामधलं या नदीचं वर्णन या स्टांजामध्ये सांगितलेलं आहे. तर इन समर द वॉटर इज ओनली नी डीप. नी डीप म्हणजे फक्त गुडघाभर पाणी उन्हाळ्यामध्ये या नदीमध्ये असायचं. द काऊज अँड कार्ट्स कॅन क्रॉस इट विथ ईज. आणि त्याच्यामुळे ईज म्हणजे खूप इझिली, खूप सहजपणे. काऊस गाई किंवा कार्ट्स म्हणजे गाड्यासुद्धा. तर गाई, बाकीचे अन्य प्राणी आणि कार्ट्स गाड्या वगैरे इझिली या नदीला क्रॉस करून उन्हाळ्यात जाऊ शकत असे. फॉर द बँक दो हाय आर नॉट टू स्टीप. आणि याचा जो बँक आहे, याचा जो किनारा आहे तो किनारा थोडा उंच आहे, बट आर नॉट टू स्टीप म्हणजे किनाऱ्यापर्यंतही तो ओली नाही. स्टीप म्हणजे ओलं असणे. तर किनाऱ्यापर्यंत सुद्धा त्याचं पाणी जात नाही. उन्हाळा दिवस असल्यामुळे नदीला पाणी कमी आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं कवीने सांगितलेलं आहे की उन्हाळ्यात याला पाणी खूप कमी होतं. किनाऱ्यापर्यंत पण ते पाणी पसरलेलं नव्हतं. पुढे बघूया. नो साइन ऑफ स्माइल द सँड शाईन ब्राईट. नो वन शोअर कॅश फील्ड्स ब्लॉसम व्हाईट. चिपिंग मैनाज थ्रू दॅट साईट द जॅकल्स हॉल इज हर्ड देअर ॲट नाईट. पुढे ते म्हणतात नो साइन ऑफ स्लाईम द सँड शाईन ब्राईट. नो साइन ऑफ स्लाईम. आता ही जी नदी आहे या नदीमध्ये कुठेही आम्हाला नो साइन ऑफ स्लाईम. स्लाईम म्हणजे चिखल, मड किंवा मेयर ज्याला म्हणतो आपण. तर या नदीमध्ये कुठेही चिखल नाही. द सँड शाईन ब्राईट. आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सूर्यप्रकाश त्याच्यावर पडत असल्यामुळे सँड कशी अगदी खूप शायनिंग, ब्राईट अशी शायनिंग करताना आम्हाला दिसते. ऑन वन शोअर कॅश फील्ड्स ब्लॉसम व्हाईट. अँड ऑन वन शोअर याच्या एका काठावर कॅश फील्ड्स ब्लॉसम व्हाईट. इथे कॅश म्हणजे काय म्हटलेलं आहे की टॉल ग्रॉस विथ व्हाईट फेदरी फ्लावर. म्हणजे अगदी उंच वाढणारं असं गवत की ज्याला पांढरे अगदी पंखासारखे फेदर असलेले फुलं लागतात, त्यालाच कॅश फील्ड्स म्हटलेलं आहे. तर त्याच्या एका काठावर, नदीच्या एका काठावर कॅश फील्ड्स ब्लॉसम व्हाईट, पांढरं शुभ्र कॅश फील्ड पसरलेलं आहे आणि छान पांढरे फेदर असलेले फुलं तिथे दरवळत आहे. चिपिंग मैनाज थ्रू दॅट साईट. आणि त्या साईटवर, त्या दृश्यांवर किंवा त्या ठिकाणी
मैनेचा आवाज येत आहे. मैनेचा आवाज येत आहे. चिरपिंग मैनाज म्हणजे इथे मैनेचा मधुर मंजूळ आवाज कानी येत आहे. द जॅकल हॉल्स इज हर्ड देअर ॲट नाईट. आणि रात्रीच्या वेळेस जर तुम्ही तिथे गेलात तर काय, रात्रीच्या वेळेस जर तुम्ही त्या नदीच्या किनारी गेला तर तुम्हाला जॅकल हर्ड्स, म्हणजे ज्याला जॅकल म्हणजे कोल्हा आणि जॅकल हॉल म्हणजे कोल्हे कुई ज्याला म्हणतो, कोल्ह्याचा कर्कश असा आवाज, की काटन करणे कोल्हा खूप जोरजोराने कर्कश आवाज करतो त्याला कोल्हे कुई म्हणतात. तर द जॅकल्स हॉल इज हर्ड देअर ॲट नाईट. रात्रीच्या वेळेस जर तिथे गेलं तर आपल्याला कोल्हे कुई सुद्धा ऐकायला येते. अक्रॉस लाई ग्रोवन ऑफ मँगो अँड पाम द विलेज प्रीस्ट ड्वेल in their cool shade. Girls and boys bathed close to the bank, splashing with their gamchas as they wade. पुढे काय म्हटलेलं आहे की अक्रॉस लाय ग्रोव्स द मँगो अँड पाम. आता इथे ग्रोव्स म्हणजे काय, उपवन. मँगो आणि पाम म्हणजे ताडाच्या उंच उंच झाडं. आंब्याच्या आणि ताडांच्या उंच उंच झाडांच्या उपवनामध्ये द विलेज प्रिस्ट ड्वेल म्हणजे राहतात. विलेजचे प्रिस्ट पुजारी ज्यांना म्हणतो आपण, त्या गावचे जे पुजारी आहेत ते त्या उपवनात राहतात. इन देअर कूल शेड म्हणजे त्या झाडांच्या सावलीमध्ये, त्या झाडांच्या थंड हवेत, छान थंडगार सावलीमध्ये त्या उपवनात त्या गावातले प्रिस्ट राहतात. गर्ल्स अँड बॉईज बाथ क्लोज टू द बँक, स्प्लॅशिंग विथ देअर गमछास ॲज दे वेड. आणि पुढे म्हणतात की गर्ल्स अँड बॉईज, गावातले जे मुलं आणि मुली आहेत ते तिथे आंघोळ करायला जातात. गोज क्लोज टू द बँक, त्या काठावर, नदीच्या काठावर ते आंघोळ करायला जातात. स्प्लॅशिंग विथ देअर गमछास. आता इथे गमछास म्हणजे ज्याला आपण दुपट्टा म्हणतो किंवा ओढणी म्हणतो, तर या अर्थाने हा शब्द आलेला आहे. हा हिंदी शब्द आहे गमछा, तो याच्यामध्ये त्यांनी वापरलेला आहे. तर स्प्लॅशिंग विथ देअर गमछास ॲज दे वेड, आणि त्या गमछाने एकमेकांच्या अंगावर ते पाणी उडवतात, पाण्याचे शिंतोडे उडवतात. ॲज दे वेड म्हणजे ज्याला म्हणतो आपण की उथळ पाण्यात ते खेळतात. आंघोळीला गेल्यानंतर त्या उथळ पाण्यात ते खेळतात आणि एकमेकांच्या अंगावर त्या गमछानी, त्या दुपट्ट्यानी, त्या पातळ टॉवेलनी ते पाणी उडवतात. ॲट डस्क अँड डॉन वन्स देअर बाथ इज डन, दे डीप वॉश क्लोथ्स टू ट्रॅप स्मॉल फिश. टू देअर हाऊसहोल्ड टास्क द व्ह्यूज रिटर्न, हॅव्हिंग यूज रिव्हर सँड टू स्कोअर ईच डिश. पुढे काय म्हणतात की ॲट डस्क अँड डॉन. डस्क म्हणजे संध्याकाळ आणि डॉन म्हणजे पहाट, म्हणजे संध्याकाळी आणि सकाळी. वन्स देअर बाथ इज डन. आता उन्हाळ्याचे दिवस आहे, सकाळ संध्याकाळ आंघोळ आपण करतोच, तर हे मुलंसुद्धा त्या नदीच्या काठावर सकाळी संध्याकाळी आंघोळीला जातात. आणि वन्स देअर बाथ इज डन, त्यांच्या आंघोळी झाल्या की दे डीप वॉश क्लोथ्स टू ट्रॅप स्मॉल फिश. त्यांचे जे कपडे असायचे, त्यांच्याच अंगावरचे जे कपडे असायचे ते कपडे त्या पाण्यात डीप म्हणजे बुडवतात, त्या पाण्यात बुडवायचे आणि अगदी ज्याला म्हणतो आपण की एखादा फिशरमॅन जसं जाळी टाकून फिश पकडतात, अगदी हे छोटे मुलं ते त्यांच्या अंगावरचे कपडे त्या पाण्याच्या प्रवाहात पकडून फिशला ट्रॅप करण्याचा प्रयत्न करायचे. सो दे डीप वॉश क्लोथ्स टू ट्रॅप स्मॉल फिश. आणि छोटे छोटे फिश त्याच्यामध्ये पकडण्याचा, ट्रॅप करण्याचा ते प्रयत्न करायचे. टू देअर हाऊसहोल्ड टास्क द वाईव्स रिटर्न, हॅव्हिंग यूज रिव्हर सँड टू स्कोअर ईच डिश. आता इथे काय म्हटलेलं आहे, टू देअर हाऊसहोल्ड टास्क, त्यांचे घरगुती काम करण्यासाठी द वाईव्स रिटर्न. द वाईव्स म्हणजे इथे स्त्रिया, गृहिणी ज्याला म्हटलेलं आहे. तर स्त्रिया किंवा गृहिणी त्यांच्या घरचे कामं करण्यासाठी त्या परत यायच्या. हॅव्हिंग यूज रिव्हर सँड टू स्कोअर ईच डिश. आणि त्यांच्यासोबत असलेले जे भांडे वगैरे असायचे ते साफ करण्यासाठी, ते स्वच्छ करण्यासाठी, ते स्कोअरचा अर्थ दिला आहे स्क्रब म्हणजे घासून पुसून स्वच्छ करणे. तर त्यांच्याजवळ असलेले जो स्कोअर, जे भांडी कुंडी असायची ती स्वच्छ करण्यासाठी ते नदीच्या वाळूचा वापर करायच्या, असं वर्णन इथे कवींनी केलेलं आहे. इन आषाढ clouds gather, the water rise, the river inspate, the current grows strong, the air is rife with babbling sound as the muddy torrent swirls along.
द वूड्स once shore stir to life again and our village wakens to celebrate the rain. पुढे काय म्हटलेलं आहे, इन आषाढ. आता आषाढ महिना येतो, मान्सून येतो, पावसाळा येतो आणि मग काय होते, मागच्या ह्याच्यामध्ये बघितलं आपण की आषाढ महिने बाकी सगळे मंथ्सचे नावं वगैरे बघितले आणि नेमके कोणत्या कोणत्या ह्याच्यात येतात ते आपण मागच्या ॲक्टिव्हिटीमध्ये बघितलेलं आहे. तर इन आषाढ क्लाउड्स गॅदर, तर या महिन्यात काय होते, ढगं एकत्र येतात, काळेकुट्ट ढगं जमतात. अँड द वॉटर्स राईज, आणि वॉटर राईज होतं. आणि काय होतं, ढगं एकत्र आल्यामुळे पाऊस पडतो आणि वॉटर राईज होतं, नदीचं जे पाणी आहे ते नदीचं पाणी वाढतं. द रिव्हर्स इन्स्पेड, द करंट ग्रोज स्ट्रॉंग. इन्स्पेड म्हणजे काय म्हटलं आहे, अ सडन फ्लड इन द रिव्हर. आणि अचानक पाऊस, खूप जोरदार पाऊस पडायला लागल्यामुळे नदीच्या पाण्यामध्ये वाढ होते, नदीच्या पाण्याला पूर येतो. सडन इन्स्पेड, इन्स्पेड म्हणजे इथे म्हटलेलं आहे की अचानक नदीच्या पाण्याची पातळी वाढते. रिव्हर्स इन्स्पेड, द करंट ग्रोज स्ट्रॉंग. आणि मग त्याच्यामुळे काय होते की पाण्याची पातळी वाढल्यामुळे नदीचा जो करंट आहे, नदीचा जो प्रवाह आहे, तो प्रवाह अधिक स्ट्रॉंग होतो, अधिक बळकट होतो किंवा अधिक जास्त पाणी त्याच्यामध्ये निर्माण होतो. द एअर इज रिफ्ड विथ बॅबलिंग साऊंड. आणि पाणी वाढलं नदीला की काय होतं, नदीच्या पाण्यामध्ये खळखळाट वाढतो. गशिंग वॉटर, यावेळेस जनरली जे वॉटर असतं ते म्हणजे पावसाळ्याच्या दिवसामध्ये ते पाणी असं गशिंग वॉटर असतं, असं उसळ्या घेत घेत ते पाणी जातं. आणि म्हणून इथे कवी म्हणतात, द एअर इज राईफ विथ बॅबलिंग साऊंड. आणि पूर्ण आजूबाजूचा जो परिसर आहे, आजूबाजूचं जे वातावरण आहे, तो परिसरामध्ये पूर्ण त्या बॅबलिंग साऊंड, पाण्याचा मंजूळ खळखळण्याचा जो आवाज आहे, तो संपूर्ण आवाजाने तो परिसर भरून जातो. आणि ॲज दॅट मडी टॉरंट स्विरल्स अराउंड. टॉरंट म्हणजे इथे काय म्हटलेलं आहे की रॅपिड फ्लो ऑफ वॉटर, तो पाण्याचा जो प्रवाह आहे, रॅपिड फ्लो, पाण्याचा जो प्रवाह आहे. मडी, आता या याच्यामध्ये काय असतं, पावसाळ्यामध्ये पाऊस पडल्यानंतर जेव्हा जे नदीत पाणी असतं ते सगळं आजूबाजूचे नाले, छोटे छोटे प्रवाह, सगळीकडचं पाणी त्या नदीमध्ये जमा होतं आणि मग ते पाणी कसं होतं, गढूळ. म्हणून इथे म्हटलेलं आहे की ते गढूळ पाणी स्विरल्स अलॉंग, म्हणजे ते गढूळ पाण्याचा तो मोठा असा आवाज, फ्लो एक निर्माण होतो आणि ते सगळं पाणी त्या नदीमध्ये जातं. द वूड्स ऑन शोअर स्टीर टू लाईफ अलोन. आणि इथे पुढे म्हटलेलं आहे की द वूड्स ऑन शोअर, आजूबाजूचे जे जंगल आहे, ऑन शोअर वूड्स जे जंगल आहे, स्टीर टू लाईफ अगेन म्हणजे परत ते सगळं जागे होते. स्टीर टू लाईफ म्हणजे बिकम अ लाईफ विथ साऊंड अँड मुवमेंट. म्हणजेच काय होतं की नदीचं पाणी वाढतं, पाऊस येतं, नदीचं पाणी वाढतं आणि आजूबाजूचे जे प्राणी पक्षी त्या जंगलातले आहे त्यांचा चिवचिवाट वाढतो त्यांचा, आणि त्या नदीमध्ये त्यांचे मुवमेंट्स वाढतात. सगळे नदीकडे पाणी पिण्यासाठी किंवा नदीचा जो खळखळाट आहे त्या खळखळाट ऐकून सगळेजण तिथे जमा होतात. आणि जणू काही ते अशी कल्पना केलेली आहे की बिकम अलाइव्ह विथ साऊंड अँड मुवमेंट, की जणू इट्स स्टीर टू लाईफ, म्हणजेच ते जे वूड्स असतं, ते जे जंगल असतं, त्या जंगलामध्ये कुठेतरी एक जिवंतपणा या खळखळाटामुळे निर्माण होतो. अँड अवर विलेज वेकन्स टू सेलिब्रेट द रेन. आणि सरते शेवटी कवी म्हणतात की अवर विलेज वेकन्स टू सेलिब्रेट द रेन, की पाऊस आल्यामुळे पहिला पाऊस जेव्हा येतो किंवा पावसाळा येतो तेव्हा त्याचं वेलकम सगळेच जण करतात आणि खूप मजा येते. तेव्हा असं वाटते की तो जो उन्हाळा असते, खूप उकळतं वातावरण असतं आणि त्याच्यामध्ये जेव्हा असं पाऊस येतो आणि थंडगार वातावरण होऊन जातं, तर ते एक मेजवानीच असते सगळ्यांसाठी आणि ते सेलिब्रेट सगळ्यांना करायचं असते. आणि म्हणून इथे कवी म्हणतात की अवर विलेज वेकन्स, आम्ही सगळे जागे होतो टू सेलिब्रेट द रेन, त्या रेनला वेलकम करण्यासाठी, त्या रेनलाचं जो पाऊस आहे तो सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही सगळे तिथे जमा होतो किंवा आम्ही सगळे उठतो. अशी सुंदर अशी रवींद्रनाथ टागोर यांनी ही कविता केलेली आहे. अतिशय सुंदर अशी कविता आहे आणि याच्यामध्ये विशेषतः वेगवेगळ्या ऋतूंमध्ये, आता इथे उन्हाळा आणि पावसाळा या दोन ऋतूंमध्ये नदीमध्ये काय बदल होतो, आणि अर्थात नदीत बदल झाल्यामुळे नदीच्या आजूबाजूची जी परिस्थिती असते, नदीच्या आजूबाजूचे वातावरण असते, नदीच्या सभोवताली जे जंगल असते, नदीच्या सभोवताली जे गाव असते, त्यांच्यामध्ये कुठले कुठले कसे कसे हळूहळू बदल होत जातात ते विशेषतः कवीने याच्यामध्ये डिस्क्राईब केलेलं आहे. यानंतरच्या या कवितेच्या इंग्लिश वर्कशॉप पाहण्यासाठी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. टिल देन बी सेफ अँड गुड बाय.